द्वितीय सत्रात परीक्षा पेपर 2024 इयत्ता 9वी विषय इतिहास राज्यशास्त्र वेळ 2 तास गुण आहेत 40. पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 4 मार्कांसाठी आहे. 1. भारत सरकारने 1975 मध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तिथे लिहायचं आहे. दुसरा आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. तिसरा आहे सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे. चौथा आहे जयपूर फूडचे जनक टिंबटिंब म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. पहिल्या प्रश्नातला ब. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 1. डॉक्टर एन गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया. 2. रामचंद्र शर्मा कुशल कारागीर. 3. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी. 4 आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ. प्रश्न दुसरा दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. फक्त 2 क्षेपणास्त्रे. 2 आहे महिलांच्या संदर्भातील कायदे. तिसरा आहे भारतातील उद्योग. 2 योग्य तुम्हाला जे येतात ना ते संकल्पना चित्र 2 आकृत्या पूर्ण लिहायच्या आहेत. ब. टिपा लिहा कोणत्याही 2. 1 आहे कुटुंब संस्था. 2 आहे अल्पसंख्याक. 3 आहे खनिज संपत्ती. 2 मार्कांसाठी 1 टिप आहे. प्रश्न तिसरा खालील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 म्हणजे 3 मार्कांसाठी 1 आहे. पहिला आकडा भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. 2 आहे स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली. 3 आहे अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. इतिहासाचा पेपर लिहिताना तुम्ही पॉईंट टाकून पेपर लिहायचा, मग पूर्णची पूर्ण मार्क भेटतात. ब आकडा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1 आहे चिपको आंदोलनाची माहिती लिहा. दुसरा प्रश्न आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे संबोधले जाते. तिसरा प्रश्न आहे संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. प्रश्न चौथा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 कोणताही 1 बरोबर तुम्हाला जे येतं ते सोडवायचं. 4 मार्कांसाठी आहे. 1 कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये लिहा. आणि दुसरा प्रश्न आहे ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत. आता इथून चालू होत आहे राज्यशास्त्र. प्रश्न आहे 5वा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 4 मार्कांसाठी आहेत. 4 रिकाम्या जागा. पहिला प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे टिंबटिंब हे राष्ट्र कायमस्वरूपी सभासद नाही. दुसरा आहे भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश टिंबटिंब हा आहे. तिसरा आहे भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश टिंबटिंब हे आहेत. आणि चौथा आहे संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या टिंबटिंब आहे. प्रश्न 5वा ब. खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. चूक असेल तर का चूक आहे आणि बरोबर असेल तर मग काय गरज आहे का सांगायची बरोबर कमुने. चूक असेल तर सांगायचं की बरोबर काय आहे आणि जर बरोबर असेल तर काय सांगायची गरज नाही. 1 भारत व चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. 2 आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. 3 श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठविली. प्रश्न आहे 6वा. इथे चुकून 7वा झालाय. खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 1 आहे नकाराधिकार. 2 आहे युनिसेफ ही एक संघटना आहे. 3 आहे सार्क दक्षिण आशियाई सहकार्य संघटना आहे. आणि प्रश्न आहे शेवटचा कोणतीही 1 प्रश्न सोडवायचा आहे. 1 आहे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा आणि 2 आहे आमसभेची कार्य लिहा. इथेच पेपर पूर्णपणे संपतो आहे. तुम्हाला इतरही विषयाचे पेपर या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू.